गोवारी समाज हा आदिवासी नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय। गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्याबाबतचा नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे आणि त्यामुळे राज्यातल्या गोवारी समाजाला आता अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळणार नाहीये। गोवारी समाजाची महाराष्ट्रामधील संख्या 15 लाखांच्या आसपास आहे। राज्य सरकारने 29 ऑक्टोबर 2020 रोजीचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा गोवारी समाजाबाबतचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केला। त्यामध्ये गोंड गवारी आणि गोवारी यांच्यातील मूलभूत तफावत असल्याचं म्हटलेलं आहे। तर कोर्टाच्या निर्णयानंतर गोंदियामधील गोवारी समाजाने काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। काल 18 डिसेंबर 2020 ला माननीय सुप्रीम कोर्टाने जो न्याय दिलेला आहे हा न्याय अन्यायकारक आहे आणि लोकशाहीची हत्या असं म्हणता येईल। आम्ही आता रस्त्यावरची लढाई आणि आमचा हा लढा तीव्र होईल। रिट पिटिशन रिव्ह्यू पिटिशन दाखल केली जाईल। प्रदीर्घ काळापासून बघा गोवारी समाज हा गरीब आहे आणि खेड्यापाड्यामध्ये राहून सुद्धा त्या समाजाकडे अनेक असे पुरावे कोर्टाकडे सादर केल्यानंतरही शासनाच्या काही अडथळ्यांमुळे शासनाने दखल घेतलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।